हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली। उद्यापासून निर्बंध मागे। साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज ठाकरे गटाचा मोर्चा। बीकेसीतील फटाका मैदानात उद्धव ठाकरे संबोधित करणार। मोर्चाचा टीजरही जारी। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा। कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्की घरं देणारच। फडणवीसांची ठाकरे गटावर टीका। वर्ध्यामध्ये आज सकल ओबीसी समाजाची एल्गार सभा। सभेची तयारी पूर्ण। छगन भुजबळांसह अनेक नेते उपस्थित राहणार। नागपूरमध्ये आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। कळंबोलीमध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा। शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। दिशा साल्यान मृत्यू प्रकरणी एसआयटी तपास सुरू। तर सुशांतसिंह राजपूत प्रकरणामध्ये संशयितांविरोधात लुकआउट नोटीसनंतर रिया चक्रवर्तीची हायकोर्टात धाव। सुधाकर बडगुजरांचे समर्थक आणि व्हिडिओत दिसणाऱ्या 3 जणांची नाशिक पोलिसांकडून चौकशी। सलीम कुत्तासोबतची ओळख आणि संबंधांबाबत विचारणा। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची अनौपचारिक गप्पांमध्ये टीव्ही9ला माहिती। साताऱ्याच्या वाईमधील धोम कालव्याला ओझरडेत भगदाड। लाखो लिटर पाण्याची नासाडी। पाण्यामध्ये अडकलेल्या 9 बैलांना ग्रामस्थांनी वाचवलं। बोरिवली रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण। व्हिडिओ व्हायरल। नागपुरात लग्न समारंभातून घरी परतताना वराडी मंडळींवर काळाचा घाला। कार आणि ट्रकचा भीषण अपघात। 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर। परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चक्क मोबाईल समोर ठेवून सामूहिक कॉपी। व्हिडिओ व्हायरल। जबाबदार व्यक्तीवर विद्यापीठ कारवाई करणार। मुंबईतील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्यानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती। हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला धक्का। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप डाऊन मार्गावर ब्लॉक। हा पैसा आमच्या मद्य विक्री व्यवसायातील, मी हिशोब देण्यास तयार। आयकरच्या छापेमारीनंतर काँग्रेस खासदार धीरज साहूंची पहिली प्रतिक्रिया। रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड। रोहित पायउतार होताच मुंबई इंडियन्सला लाखो फॉलोअर्सचं नुकसान, चाहते नाराज। राजधानी गारठली। दिल्लीमध्ये आज 5.5 डिग्री किमान तापमान, तर हवेतील प्रदूषण कायम। AQI 346। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।